नमस्कार मित्रांनो, तर आपल्याकडे आज गाडी मर्सिडीज गाडी पूर्ण इंजिन कामासाठी आलेली आहे. गाडी पूर्ण इंजिन सीज झालेलं आहे. तर इंजिन कशामुळे सीज झालं, कस्टमरच्या छोटीशी चूकमुळे पूर्ण इंजिन खराब झालेलं आहे, पूर्ण इंजिन सीज झालेलं आहे. तर कशामुळे झालं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर बघू शकता मित्रांनो, ही मर्सिडीज गाडी आहे आपली, पूर्ण इंजिन सीज झालेलं आहे. तर कस्टमरनं कोणतीही चूक केली तर मी तुम्हाला सांगतो, कस्टमरनं कुलंट गाडीमध्ये अजिबात नव्हतं, कुलंट काहीच नव्हतं. तसेच इंजिन ऑइल कस्टमरनं सर्व्हिसिंगच आधी केली होती, पण सर्व्हिसिंग पूर्ण म्हणजे 2 ते 3 वर्ष झालं गाडीमध्ये पूर्ण सर्व्हिसिंग केली नव्हती. तर गाडीमध्ये ऑइल लेवलच नाही आहे, पूर्ण ऑइल खाली गेलेलं आहे. तर आपण गाडी चेक केली तर गाडीमध्ये थोडं सुद्धा ऑइल नव्हतं आणि कुलंट पण काहीच नव्हतं, त्यामुळे इंजिन पूर्णपणे सीज झालेलं आहे. तसेच गाडीमध्ये ब्रेक ऑइल सुद्धा खूप कमी होतं. तर लक्षात घ्या, लहान लहान गोष्टी असतात, त्यामुळे पूर्ण गाडी म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंजिनला लोड पडतो. या छोट्या गोष्टीकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका, नाही तर तुमची गाडीचं इंजिन सीज होऊ शकतं, इंजिन खराब होऊ शकतं. कारण आज मर्सिडीज गाडी आहे, तर लाखोचे नुकसान आहे गाडी. इंजिनपासून आतला हेडपासून पूर्ण कुलंट बाहेर फेकत आहे, पूर्ण गाडी ओव्हरहीट सुद्धा झालेली आहे. तर लक्षात घ्या, गाडी व्यवस्थित सर्व्हिस करा, व्यवस्थित गाडी मेंटेन ठेवा, नाही तर तुमची गाडीचं असं इंजिन पूर्णपणे सीज होऊ शकतं. तर असं काही करू नका, नाहीतर तुमच्या गाडीचं असं काम निघेल. तर मित्रांनो, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर या पेजला नक्की फॉलो करा